हॅलो, आज मी पॉपलेटची आमटी बनवते. आमटी फ्राय, पॉपलेट करी आणि पॉपलेट फ्राय ओके. दोन्ही बनवते. तर आता आमचं पापलेट साफ होते, मग आपण भेटू साफ करून. बोला मग, पापलेटमध्ये काय काय टाकले? पापलेट फ्रायमध्ये काय नाही, आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. नंतर फ्राय मसाला आहे माझ्याकडे, हळद, मीठ आणि नंतर तेल टाकल्यानंतर तेलामध्ये थोडंसं लसूण ठेचून टाकणार आहे आणि त्याचा स्वाद त्या पापलेटला येईल. आता ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा हळद टाकते. ऐक, नंतर हा माझ्याकडे मालवणी मसाले, मालवणी तिखट मसाला, बस. आणि हा थोडीसा गरम मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट. ती आधी नाही टाकत का? अगर याच्यामध्ये दही टाकलं तर दही नाही टाकत, मच्छीमध्ये दही नाही टाकत. आणि हे स्वाद अनुसार नमक. आता आपण ज्यावेळेस आलं लसूणच्या पेस्टपेक्षा आपण लसूण आपण झेचरून टाकणार आहोत त्याच्यामध्ये फ्रायसाठी ना. आता हे आलं मी थोडं किसून घेते. आणि हे आमचं लसूण आहे जे आम्ही झेचलेले, चेचलेले, झेझरलेले जे पण. हे किती किलो मच्छी आहे? मच्छी मी 1 किलो पॉपलेट आणलेली आहे आणि ते पण ब्लॅक पॉपलेट आणलेले आहे. वरती ब्लॅक कलर असतो ना, तर ते पॉपलेट आणलेले आहे. आणि इथं वाईट दिसते ना, आणि वरती कवर त्याचं ब्लॅक डॉट आहे त्याच्यावरती. चांगले पॉपलेट आणि फ्रेश पॉपलेट आहे. आणि चांगले पापलेट कुठे मिळतात? देवाळा कोळीवाड्यात जाऊन मी हे पॉपलेट आणलेले. तिथे मच्छी खूप छान मिळते, फ्रेश मच्छी मिळते. कशी किलो सांगणार मी? हे म्हणजे अर्धा किलो आहे, पाव किलो आहे. याच्यातली थोडी मच्छी मी रस्स्यासाठी काढणार आहे आणि थोडी फ्रायसाठी काढणार आहे. कोणाकोणाला रस्सा करणार आहे तू? आई, मला आणि सायलीला. आणि आम्ही? तुला फ्राय फिश. मग प्रॉन्स पण आणायची ना? प्रॉन्स आणलेत ना, पण आता नाही, ते फ्रायडेला. काढलं. अरे ते पूर्ण काढ. हां, यस. हां, तू कमी किचनमध्ये असते. तू, तुला माहिती नाही कसं चालू करायचं. काय पडलं? हे आम्ही टाकलेलं आहे तेल. मध्ये मी आलं, लसूण, ओलं खोबरं, थोडा कांदा, कोथिंबीर, मिरची हे सगळं टाकून मी वाटण केलेले आहे. तेलामध्ये टाकणार? हो. तेल गरम झालेले, तेलामध्ये हे वाटण टाकते. आता आम्हाला रस्सा कमी लागणार आहे, त्यामुळे मी कमी प्रमाणात बनवते. हा मालवणी मसाला आहे आणि आपल्याकडे हा फिश करी मसाला आहे गगनगिरीचा. बेसिकली मसाला मिक्स होईपर्यंत ना. नुसतं आपण काय करणार आहे? फ्राय फिश आहे, हे फ्राय फिश काढलेले आहेत आपण त्याच्यामध्ये टाकायचे. हे वाले टाकण्यापूर्वी ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. हे रस्सावाले आहेत ना? हो. त्याच्यावेळेला
वाल्या फिशमध्ये डोकं आहे, शेपटी आहे आणि मिडलचे पार्ट आहे. आता मी आणि आईच खाणार आहोत फिश, म्हणून थोडे कमी आहे. आम्ही 4-5 पीस टाकले. अगं एसी असली तर अम्मा जेवण बनलं असतं का? हे असं जुगाडू आम्ही करतो, तुम्ही पण करू शकता. हा झाला रस्सा रेडी. त्याच्यामध्ये कोकम टाकणार. ते पाणी टाकल्याच्यानंतर थोडंसं गॅस फास्ट करायचं. त्याला एक उकळी येऊ द्यायची. त्याच्यामध्ये मी फोडणीला कांदा घातलेला नाही आहे, वाटणामध्ये कांदा घातलेला आहे. तर तुम्हाला घालायचं तुम्ही घालू शकता. हां, तुम्हाला घालायचं असेल, पण गोवा साईडला फोडणीला कांदा घालत नाही, तिथे आपण डायरेक्ट वाटणामध्ये कांदा टाकतो. हे आता आमटी आमच्या उकळी आलेली आहे. आता ह्याला ऑलरेडी मी मीठ टाकलेलं आहे, मीठ लावलेलं आहे, त्यामुळे रश्श्यामध्ये मीठ टाकताना रश्श्यामध्ये मीठ टाकायचं. हां, कमी टाका. अगर तुम्हाला तिखट वाटत असेल तुम्ही टाकू शकता. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कोकम टाकते. 3-4 कोकम आहेत. 5 मिनिटं त्याला उकळी आल्यानंतर आपण त्याला बंद करणार आहोत. गॅस बंद करणार, कारण पापलेट लवकर शिजतं. आणि समजणार कसं शिजलं की नाही शिजलं. शिजतं ते लवकर शिजतं. तसं दाबून बघितलं की मेल्ट होईल. दाबायची गरज नाही, पापलेट मच्छी लवकर शिजते. मच्छी कुठली मच्छी शिजते लवकर. ओके, भेटूया आपण पुन्हा थोडं फ्राय मच्छीकडे बघायला. फ्राय मच्छी 1 घंटा ना. आता आपण मच्छी फ्राय करते. सगळ्यात यमी पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपण रवा घेतलेला आहे आणि रव्यामध्ये मसाला, थोडं मीठ, मसाला आणि हळद मिक्स केलेली आहे. आणि ऑलरेडी या मच्छीला सगळं लावलेलं आहे. मीठ, मसाला, हळद आणि थोडं लिंबू केलेलं आहे आणि आलं लसूण आपण ठेचून लावलेलं आहे. आता ही मच्छीचं काहीतरी वेगळं आहे. असं पॅनमध्ये तेल टाकून थोडंसं गरम व्हायला स्लो गॅसवर. आणि थोडंसं हा लसूण आपण चेचून घेतलेलं आहे, चालला सगळं. तो लसूण आपण ह्याला टाकणार आहे, कारण खाताना फार क्रंची लागतो हा लसूण. त्याला मसाला वगैरे घालायचा, त्याला वेगळं नाही, वेगळं काही शिजवत बसायचं नाही. मच्छी फ्राय करताना तो लसूण शिजतो. हे आमचे आता किती पीसेस आहेत? 1 2 3 4 5 6 7. हे 7 पीसेस आहेत विथ रवा आणि हा एक रवा आहे विदाउट रवा. तर आपण थोड्या वेळाने ह्याला पलटू, तेव्हा मग आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय. ही आता आमची मच्छी पलटलेली आहे. चांगली. आज कोण आहे आपल्या टेस्टिंग? आई. Who is going to taste? My mother. युअर मदर. माझी आई. तुझी आई. सुगरण आहे ग बाई ती. आणि हे आहे आईसाठी भाकरी. स्पेशल तयार करते. ही आहे मच्छीचा रस्सा आणि आता मी फिश टाकणार आहे. आता हे माझ्या आईसाठी ताट तयार झालेलं आहे. बघू आता आईला देते. नंतर मी खाणार नाही. अरे आता फक्त टेस्टिंग करायचं आहे सगळं. टेस्टिंग कर ग. गरम आहे हा? भाकरीवर नको मग. सोडतच नाहीये मच्छी. गरम आहे. कशी झाली? छान झालं. सगळं बरोबर आहे. मीठ मसाला. तिला जेवण बनवता येतं? हो येतं. नक्की ना? नक्की बनवते ना? बरोबर. हा? छान चालते. पक्का. पक्का. फक्त तुझी मुलगी म्हणून बोलते. मुलगी म्हणून नाही बाजू घेणार. पक्का चांगलं आहे ना? चल मग आता सांग. चला आता हे ठेव. आता खाते. नाही आता नाही खाणार.